माझं नाव शुभांगी मोहन पाटील. माझं वैष्णवी अमर पाटील. आम्ही अगोदर रोडला होतो. 40 वर्ष झाली. तिथं माझा मुलगा एवढा काय शिकत नव्हता. त्याची तब्येत पण बरी नसेल, त्यामुळं आम्ही इकडे त्याला धंदा काढून दिला. तर तो पण वाढला. माझे मिस्टर वाढले म्हणून आम्ही सासूने सगळं दोघीच करतो. 2 नाती आहेत मला. ते एक इंजिनिअरिंग झाल्या आणि एक इंजिनिअरिंगला आहे, शिकते अजून. 2 नाती आम्ही दोघी. मग त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायसाठी आम्हाला काहीतरी करायलाच पाहिजे म्हणून आम्ही हा धंदा करतो. त्या वाढल्यानंतर त्यांनी वाढले म्हणून आम्ही असं बसलो असतो तर आम्हाला कोण देणार? पाहुणं कोण देऊ शकत नाही. त्यांचंच त्याची होत नाही आम्हाला, तर आम्हाला काय देणार? म्हणून आम्ही हे चालवतो. त्याच्यावर सगळं चालवतो. त्या मुलांनी माझ्या पहिल्यांदा मुली इंजिनिअरिंगला गेल्यावर सगळ्या मुलांनी पहिल्या 40 वर्ष जे 30 वर्षाच्या पाठीवरची मुलं शिकून गेलेली सगळ्यांनी मला मदत केली शिकण्याकरता. थोडं सगळ्यांनी मिळून मला एकत्र आणून दिलं. त्याच्यावर आम्ही असं शिक्षण त्यांचं केलं. लॉकडाऊन मध्ये त्यामुळे त्यांनी मदत केली आम्हाला, मुलांनी, जुन्या मुलांनी सगळ्या. आणि आता काय चाललंय आम्ही लगेच कुणाकडे असणार असं चालू. आणि ज्या महिला आता भरपूर वेळा कसं होतंय की महिलांना पण काही ना काही स्वतःची व्यवसाय सुरू करायचं असेल, महिलांना तुम्ही काय सांगाल की बाबा आम्ही सांगू बाबा कुणाकडे असेल ते तुम्हाला मदत करते. नाहीतर स्वतःच्या कष्टातनं थोडं केल्यावरच जमणार. असं काय एकदम सगळं जमणार नाही. आम्ही जसं थोडं करत पुढे आले तसं तुम्ही पण थोडं करत पुढे या. आपण उभारल्याशिवाय कुठलं मिळणार नाही. घरी आणून तुम्हाला इथं कोण देणार नाही. देईल का? नाही देणार. तुम्ही कष्ट केलं तर थोडं कष्टात फायदा होतो. तुम्हाला असं घरी तुम्ही बसणार आणि खाणार त्याच्यात कोण देणार नाही. तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, मिळवा, त्याच्यात तुम्हाला कोण बी साथ देईल, त्याच्यात फायदा पण होईल. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद कसबे. मी शिवाजी विद्यापीठाचा एक माजी विद्यार्थी आणि आता इथं मी फॅकल्टी म्हणून काम करतो, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी. आणि सर्वप्रथम मी संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम या डिपार्टमेंटच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. आणि कौतुक करेनच, पण अभिनंदन यासाठी की महिला दिनाच्या औचित्यानं तुम्ही एक युनिक आणि खूप महत्त्वाचा एक व्यक्तिसमूह म्हणतो मी, एक व्यक्ती नाही, एक व्यक्तिसमूह टार्गेट केला आहे. तुम्ही अशा व्यक्तीचा एक लाईफचा एक इतिहास सगळ्यांच्या समोर मांडताय की जे खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचं एक उदाहरण आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या माऊलीचा आपण आत्ता इंटरव्ह्यू घेतला किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेतला, त्या अख्ख्या कुटुंबामध्ये सगळ्या लेडीज आहेत. म्हणजे एक आई आहे, त्यांची सून आहे आणि त्यांच्या 2 मुली आहेत. म्हणजे सगळे लेडीजनंच भरलेलं हे कुटुंब आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महिला दिनाचं एक प्रतीक आहे, महिला शक्तीचं एक प्रतीक आहे. मी 2009च्या जुलैपासून त्यांची स्टोरी बघतोय, त्यांचं आयुष्य बघतोय आणि अभिमानानं सांगतो की मला त्या मुलासारखा समजतात आणि मी आईच म्हणून हाक मारतो आल्यानंतर त्यांना. त्यांचा मुलगा अमरदादा आणि त्यांचे वडील काका ते सुद्धा सुरुवातीला मला आठवते की एक त्यांची गाडी होती, टेम्पो, छोटा हत्ती, ती तिथं असायची आणि तुफान गर्दी असायची वड्याला. म्हणजे आम्हाला 1-1 तास वेटिंग करायला लागायचं, एवढा छान फुल फ्लेज बिझनेस होता. आणि काही नैसर्गिक गोष्टी चुकीच्या घडल्या आणि त्यांची सगळी वाताहत सुरू झाली. एक वेळ अशी आली की घरातला मुख्य कर्ता मुलगा त्यांचा गमावला गेला आणि त्याच्यामुळं अख्खं कुटुंब कोलमडलं. अमरदादा गेल्यानंतर काही महिन्यानंतर काका पण गेले आणि मग खऱ्या अर्थानं सगळं कुटुंब ढासळण्याची कंडिशन आली होती आणि ती आम्ही डोळ्यांनी बघितली. पण त्यावेळी अक्षरशः आता सगळ्यांना वाटलं होतं की आता हे संपलं आहे कुटुंब आणि आता यांच्याकडनं कधीच काही होणार नाही आणि आता फक्त ते मदतीवर उभे राहतील अशी आशा असताना, अपेक्षा असताना, या खऱ्या स्त्री शक्तीच्या उदाहरण म्हणून ज्यांच्याकडे बघतो त्या माऊलींनी, त्या दोघींनी स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या पायावरती हे अख्खं पुन्हा सगळं म्हणजे युद्धामध्ये एखादं रथ खाली पडल्यानंतर चाक त्याचं उचलून पुन्हा रथाला लावून पळवण्याची जी कसब लागते, ते धारिष्ट्य लागतं, ते त्या दोघींकडे होतं आणि ते रन केलं त्यांनी
आणि नुसतंच रन नाही केलं तर त्यांच्या दोनही ज्या मुली होत्या त्या दोनही मुली जे आता उद्याची गरज आहे त्या पद्धतीचं शिक्षण शिकवण्यासाठी त्यांनी त्या शिक्षणात घातले. एक मुलगी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि दुसरी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये डिग्री करते. सो दॅट जे उद्याचं जे भविष्य आहे त्याची जाण असणारी ही कालची स्त्री आहे, पण स्टील कालची असली तरी तिला परवाचं उद्याच्या परवाचं सगळं ज्ञान आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं एक स्त्री शक्तीला तुमच्यामार्फत आपण सगळ्यांनी सलाम करतो असं मला वाटतं आहे. आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.